पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झालाय। घोडेगाव शहराजवळील पळसटिका फाट्यावर खासगी प्रवासी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दुचाकीवरील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश नंबरची खासगी प्रवासी बस भीमाशंकरच्या दिशेने जात होती। त्याच वेळी कोळवाडी गावातील 3 जण दुचाकीवरून घोडेगाववरून मंचरच्या दिशेने जात होते। पळसटिका फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली। धडकेनंतर बसने दुचाकीला काही अंतर फरफटत नेलं, त्यामुळे दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। या अपघातात दुचाकीवरील 3 तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला। मृतांची ओळख कोळवाडी येथील अथर्व खमसे, गणेश असवले आणि भारत वाजे अशी झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह पंचनामा करून मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत।